सारे जेंजी आएंगे, कोई भी मुद्दा होगा उस पे आएंगे, सड़क पे आएंगे। सरकार को अब बदलना पड़ेगा, अकाउंटेबिलिटी लाना होगा। मोदी जी को मेलोडी थोड़ी खट्टी हो गई, एक टाइम पे थी मेलोडी बहुत मीठी लगती थी, अब उनको थोड़ी खट्टी हो गई, तो अब वो सब बोलेंगे। मात्र हा पोस्टर काहीतरी वेगळं सांगतोय. हा पोस्टर आहे तुकाराम मुंडे नेमकं काय आणि मात्र या दोन्ही वाक्यांना समाजासाठी आपण काय कारण या दोघांनी जे काम केले आता ते काम चालू दोघांचे बघ या आधी महाराष्ट्रात याच्या आधी कोणी पाऊस चालला असं कुठल्याही व्यक्तीने तुकाराम मुंडे साहेब आहे ते पदावर बसून शिक्षण घेऊन समाजासाठी लढतात आणि आधीचे मित्र साहेब शिक्षण मिळावा म्हणून समाजासाठी लढतात. या दोघांना या दोघांना यांचं जे काम आहे ते असं I feel the shortest by the Gen Z, for the Gen Z and of the Gen Z. This is a slap on the government that their anarchic action will not be tolerated by the people of this country. This is a very good move by Abhijit Dupke sir, and I would want such kind of things to be there in the country hereafter, and this shows that there is some josh, there is some hope left in the country. So thank you, Congress Janata Party, and to all the Gen Zs. It is just for them, on them, and by them. Thank you. आपण I think congratulations to all the people who care about democracy आणि आपण ज्या पद्धतीने एक संवेदनशील दाखवलेली आहे या सर्व प्रकरणाकडे त्याचं कौतुक करावं असं वाटतं सगळ्या पालकांचं विशेषतः, कारण की त्यांनी जर त्यांच्या मुलांना रस्त्यावरती यायला परमिशन नसती दिली इन कंट्री लाईक इंडिया, हा विजय स्टुडंटच्या सोबत पालकांचा पण आहे. हे त्यांच्या स्टुडंटसाठी भविष्यासाठी एक एकत्र भविष्य पाहिजे असं अपेक्षित करतात. या आंदोलनाची गती हे आंदोलन असं होईल असं कधी वाटलं होतं का? आय थिंक अशी आंदोलनं पुढे पण होत राहतील असं मला वाटतंय. ज्या ज्या सरकारवरती अशा गोष्टींचे आरोप लागतील किंवा अशा बाबतीत घडतील तेव्हा पुढे ना पुढे आज केंद्रित आहेत ते अधिक कुठेतरी असतील. It's not about the generation, it's about who is able to take the right decision to voice out. यामध्ये प्रश्न काय होतो की जर प्रसार झाला तरच आय थिंक ती काळजी गरज आहे. साध्या भाषेत सांगायचं लागतं, कारण की काय होतं पीपल टेक्स ग्रांटेड. सो ते ग्रांटेड न घेण्यासाठी एक आवाज उठवायला लावतो, तो गरजेचा आहे. आणि दिस इज व्हॉट वी आर डन राईट नाव. इकडे आणखी आपण पाहतो की हे सगळे इकडे हे बातचीत आपण करणार त्यांचे घेऊ लागलेत. त्यांचं म्हणणं काय ते जाणून क्या कहोगे स्टूडेंट का यहाँ पर आप देख रहे हो जश्न जो है तो शुरू हो गया यहाँ पर, बहुत अच्छा हुआ. और ये पूरा हिंदुस्तान के विद्यार्थियों की जीत है. एक भ्रष्ट नेता को हिंदुस्तान के युवाओं को बाहर अभी दूसरी बारी है तीसरी बारी है लाख पैसे गायब हुए. धीरे धीरे हमेशा दिल्ली का चक्कर तो महाराष्ट्र ही झुकाता है, वो महाराष्ट्र ही झुकाएगा और महाराष्ट्र का झुकेगा नहीं. त्यांनी जे म्हटलंय की महाराष्ट्रात थांबत नाही, महाराष्ट्र मोदी हा दिल्लीचा तख्त हलवतो आणि आताही हलवलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही मेलोडी यांनी आणलेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय ही दृश्य आहेत, हे जे तरुण मंडळ आहेत, खरं तर मेलोडी हा जो प्रकार आहे हा भारतामध्ये पाहायला मिळाला. आपण पाहतो की सध्या आपल्याला मेलोडी जे आपल्याला जे पाहायला मिळतात सध्या हे शिक्षा मंत्री को
मेलोडिक हाउस शिक्षा मंत्री को भगाओ, हाँ। वेगवेगळे नारे जे ते पाहायला मिळते, क्या कहोगे इसके ऊपर? अभी जश्न जो है तो अभी यहाँ पे स्टार्ट हुआ है. ये जश्न नहीं है, ये एक रेवोल्यूशन स्टार्ट हुआ है. अभी बारी है नितिन गडकरी की. या टीम नेक्स्ट इथेनॉल असतील कार्यकर्ते असतील आणि टीममध्ये जोडायचं नाही कृपया संपर्क करा. यहाँ जितने भी लोग हैं सबकी गाड़ी खराब हो रही है. जितने भी लोग हैं सबकी गाड़ी, हर कोई इथेनॉल पे बोल रहा है. और ये इतना नहीं होता अगर इथेनॉल 1 साल से नहीं चलता. माझा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे जंतर मंतरवरती विद्यार्थी येतात, तरुण मंडळी येतात, आंदोलन करतात, या आंदोलनानंतर राजीनामा होतो, अकाउंटेबिलिटी ही घेतली पाहिजे का, जी यापूर्वी घेतली जात हा जल्लोषाचा दिवस आहे. अकाउंटेबिलिटी ही घेतली जात नव्हती. आता या आंदोलनानंतर प्रत्येक सरकारमध्ये अकाउंटेबिलिटी घेतली जाईल हे वाटतं का? पोलिसांना वो नहीं होगा, ये बार बार करना पड़ेगा तब जाके अकाउंटेबिलिटी. ये एक बार से नहीं होता. अभी आदत लग गई है इसको टेस्ट की, अब आदत बढ़ते रहेगी. हर सैटरडे संडे